इनामदार, तुमच्यात संगीत नाही, तुमचा संगीताशी सुतराम संबंध नाही, आता हे सोडा. असं ऐकून एखादा मुलगा ट्रॉमाटाईज झाला असता प्रचंड, आणि त्यांनी आयुष्याचं काहीतरी वाईट पण करून घेतलं असतं. पण कौशल इनामदार या संगीतकाराने नंतर अजिंठा सिनेमातली सगळ्या गाण्याची सगळे अवॉर्ड्स उचलली. समोर ऑडिशन घेणारे जे सर होते त्यांनी मला तिथे थांबवलं आणि ते म्हणले की इनामदार, तुझा आणि संगीताचा सुतराम संबंध नाही आणि त्यामुळे तू आमचा आणि स्वतःचाही वेळ वाया घालवतोयस. त्या कॉलेजच्या 5 वर्षात आमची जी स्वरसाधना नावाची संस्था होती रुपारेल महाविद्यालयात, त्या 5 वर्षात मला एकदाही त्या स्वरसाधनेत एंट्री म्हणून मिळाली नाही. जेव्हा बाकी दरवाजे बंद होतात तेव्हा जे आतलं पाणी आहे ते कुठेतरी वाहणारच आहे ना. तसं मग मी म्हटलं की लोक समजा मंच देत नसतील आपल्याला, तर आपला मंच आपल्याला स्वतःलाच निर्माण करायला हवा. कौशल इनामदार सापडला. तर झालं असं की जो माणूस ऑडिशन घेत होता त्यांनी मला ऑडिशन नंतर सांगितलं तू थांब. तर मला वाटलं थांब म्हणजे काहीतरी रोल बिल मिळेल आपल्याला. आता इथे 6 रोल करून आलेलो उर्मिला मातोंडकरनी कौतुक केलं, पण त्यांनी बॅकस्टेजचं काम करायला सांगितलं. मला वाटतं की हे एकूणच म्हणजे तुझ्या गाण्यातले मला जास्त काय आत पोचलं, त्या गाण्यातली अंतर्मुखता पोचते. मला नेहमी असं वाटतं की तो जो प्रश्न तो रिप्लेस करायला पाहिजे की कवीला इथे काय म्हणायचं आहे, याच्यापेक्षा तो प्रश्न असा असला पाहिजे की कवितेला काय म्हणायचं, की तुम्हाला तुमची मातृभाषा नीट माहितीच असली पाहिजे. कारण तोच तुमचा अँकर आहे, ते तुम्हाला एक जमिनीशी जोड श्री गणेश आहे तुमचा, तो तिथून तुम्ही सुरुवात करता, आईला हाक मारतात. तेव्हा कोणी मला विचारलं की भारत हा कसा देश आहे, तर विविधतेत एकता वगैरे असं मी सांगणार नाही. मी म्हणेन की हा गाण्यांचा आणि गोष्टींचा देश आहे. अगदी अगदी. संगीतकार कौशल इनामदार आजचे आपले पाहुणे आहेत पॉडकास्टमधले. पॉडकास्टचं नाव आहे टर्निंग पॉईंट. संवेदन गुरुकुलतर्फे आम्ही हा पॉडकास्ट सादर करत असतो. मी डॉक्टर राजेंद्र बर्वे. आपले आजचे पाहुणे तुम्ही ओळखलेलेच आहेत त्यांच्या सुरावटीवरनं आणि त्यांच्यावरनं. तर कौशल इनामदाराची कहाणी फिल्मी हिरोच्या वरताण आहे. म्हणजे मराठी माध्यमातनं न शिकणारा एक तरुण पोट तिडकीने मराठी बोलण्याचा झेंडा हाती घेतो. 543 म्हणजे लोकसभेच्या सदस्या इतक्या लोकांना एकत्र करतो आणि मराठी बोलण्याचं एक अभिमान गीत आपल्यासमोर पेश करतो. असे ह्या संगीतकार कौशल इनामदार. त्यांच्या गोष्टीमध्ये एक पुष्कळ टर्निंग पॉईंट आहेत आणि त्यांनी पुष्कळ गाण्यांच्या आयुष्यात टर्निंग पॉईंट्स आणलेले आहेत. कौशल एक 17-18 वर्षाचा असताना कॉलेजात एकदा असं सुनावण्यात आलं, इनामदार, तुमच्यात संगीत नाही, तुमचा संगीताशी सुतराम संबंध नाही, आता हे सोडा. बरोबर सर. असं ऐकून एखादा मुलगा ट्रॉमाटाईज झाला असता प्रचंड, आणि त्यांनी आयुष्याचं काहीतरी वाईट पण करून घेतलं असतं. पण कौशल इनामदार या संगीतकाराने नंतर अजिंठा सिनेमातली सगळ्या गाण्याची सगळी अवॉर्ड्स उचलली आणि एक इतिहास निर्माण केला, अनेक प्रकारे केला. बालगंधर्वचं संगीत एक लँडमार्क आहे मराठी चित्रपटसृष्टीतला, नाही एकूणच चित्रपटसृष्टीतला असं संगीतातला मी म्हणतो. तर असे कौशल इनामदार आलेले आहेत. सर, आमच्याकडे कौशल असं आहे की आम्ही टर्निंग पॉईंट या दृष्टीने विचार करत असतो की प्रत्येक माणसाच्या आयुष्यात टर्निंग पॉईंट असतो. बरोबर. आणि त्या टर्निंग पॉईंटला तुम्ही सावध असलं पाहिजे, सजग असलं पाहिजे, जिज्ञासा असली पाहिजे, तुमच्यात टॅलेंट असला पाहिजे, चिकाटी असली पाहिजे, तरच तुमची गाडी
मस्त वळण घेऊन घाटमाथ्यावर पोहोचू शकते. म्हणजे एकाच वेळेला त्या माणसाकडे एक ड्रोन व्ह्यू असला पाहिजे आणि एक फोकस्ड व्ह्यू असला पाहिजे, बरोबर. तरच तो टर्निंग पॉईंट आपले यशस्वी ठरू शकतो असं मला वाटतं. तर सगळी गोष्ट ऐकायची आहे की ती हिंदी मग सिनेमात जसं तर मैं फेके हुए पैसे नहीं उठाता इथपासून सुरुवात करून आता एक प्रस्थापित आणि जानेमाने संगीतकार आता आहेत कौशल इनामदार. तर काय टर्निंग पॉईंट्स आणि कसे आहेत, मलाही खूप प्रश्न आहेत गाण्यांच्या बाबतीत, ते विचारायचे आहेत. तर सुरुवात कशी झाली त्या एका प्रसंगापासनं की सुतराम संबंध इथपासनं? मी तेव्हा महाविद्यालयात होतो आणि 11वी माझा आवाज फुटत असेल आणि त्यामुळे एकूणच तसा म्हणजे न्यूनगंड असलेला मी होतो. बरं. फारसा आत्मविश्वास नव्हता माझ्यात आणि त्यामुळे पण इच्छा एक होती की आपण कुठला तरी एक मंच गाठावा जिथे जाऊन आपण बोलतो आणि लोक ऐकतील काहीतरी. तर त्यामुळे जेव्हा महाविद्यालयामध्ये आमच्या गाण्याच्या ऑडिशन्स होत्या तेव्हा मी तिथे घाबरतच गेलो होतो आणि घाबरतच मी तिथे माझं नाव जेव्हा पुकारलं तेव्हा मी आलो आणि गाणं सुरू केलं. बरं. की रिमझिम गिरे सावन सुलग सुलग जाए मन भीगे आज इस मौसम में लगी कैसी ये अगन. इथपर्यंत सगळं छान होतं पण कडवं गायला लागलो की महफिल में के असा आवाज चिरकला आणि ती मी तुम्हाला सांगतो ना की तुफानाच्या अगोदरची शांतता ती जितकी भयानक नसते तितकी आपली फजिती होण्याच्या आधीचे 2 क्षण भयंकर असतात. आणि ते मला कळलं आणि पुढच्या क्षणी अख्खा तो हॉल मुला आणि विशेषतः मुलींनी भरलेला ते सगळे हसायला लागले की फजिती झाली. पण आमचे समोर ऑडिशन घेणारे जे सर होते त्यांनी मला तिथे थांबवलं आणि ते म्हणले की इनामदार, तुझा आणि संगीताचा सुतराम संबंध नाही आणि त्यामुळे तू आमचा आणि स्वतःचाही वेळ वाया घालवतोयस. तर तुम्ही म्हणालात ना की मी कोणी ट्रॉमाटाईज झाला असता तर मी ट्रॉमाटाईज झालो. आणि खाली जिमखानावरच्या मजल्यावर होता आणि आमचा जिथे ऑडिशन सुरू होती आणि कॅन्टीन खालच्या मजल्यावर होतं. मी कॅन्टीनमध्ये जाऊन चहा प्यायलो आणि म्हणजे जितकं मला त्या क्षणाला शक्य होतं तितका रडलो, कारण तो अपमानित भाव होता. म्हणजे की आपला इतक्या सगळ्या मुलांसमोर झालेला अपमान आणि पेअर्स असतात ना सगळे. तर ते झालं. मग हळूहळू जसं वर्ष पुढे गेलं तसं ते विसरलो मी, आवाजही फुटला. पुढच्या वर्षी म्हटलं परत प्रयत्न करू, आता आवाज फुटला आहे. तर पुढच्या वर्षी गेलो तर परत तेच सर समोर होते, तसाच ऑडियन्स भरला होता. यावेळी मी अगदी उत्साहाने गाणार तेव्हा सरांनी म्हटलं की गेल्या वर्षी तू आला होतास, तुझं गाणं ऐकलेलं आहे आणि तेव्हाच तुला सांगितलं आहे की तुझा आणि गाण्याचा सुतराम संबंध नाही, तर तू परत का आलास तू. मग मी तिकडनं पुन्हा एकदा अपमानित, बडे बेआबरू होके तेरे कूचे से हम निकले असं झालं माझं परत. आणि मग तिसऱ्या वर्षी मात्र एक बंडखोरी आली. मग मी म्हटलं परत जाऊ, म्हणून परत गेलो. तिसऱ्या वर्षी सुद्धा पुन्हा तेच सुनावलं गेलं. आणि असं करून त्या कॉलेजच्या 5 वर्षात आमची जी स्वरसाधना नावाची संस्था होती रुपारेल महाविद्यालयातली, त्या 5 वर्षात मला एकदाही त्या स्वरसाधनेत एंट्री म्हणून मिळाली नाही. पण मग जेव्हा बाकी दरवाजे बंद होतात तेव्हा जे आतलं पाणी आहे ते कुठेतरी वाहणारच आहे ना.
तसं मग मी म्हटलं की लोक समजा मंच देत नसतील आपल्याला, तर आपला मंच आपल्याला स्वतःलाच निर्माण करायला हवा. आणि इतरांची गाणी गाता येत नसतील तर आपण आपली गाणी म्हणू. आणि तो मला असं वाटतं की तो टर्निंग पॉईंट की जिथे मला असं वाटलं की आपल्याला स्पर्धेमध्ये असायची गरज नाहीये. आपल्याला स्वतःचा ध्रुवतारा शोधायची गरज आहे. क्या बात की आहे, जिथे मस्त. कुठून आपल्याला कोणी सांगणार नाही की तू इकडे येऊ नकोस, इकडे बसू नकोस. आणि त्याच्या मागे मला माहिती आहे की बरेच लोक ज्यांना गाणं माझ्यापेक्षा जास्त कळतं, ज्यांना माझ्यापेक्षा उत्तम गाता येतं, ज्यांना माझ्यापेक्षा उत्तम संगीत करता येणार आहे, माझ्यापेक्षा कोणी उत्तम अभिनय करत असतील, माझ्यापेक्षा उत्तम कवितेची जाण असेल, माझ्यापेक्षा, पण माझ्यात जे गुणांचं आणि अवगुणांचं रसायन आहे हे फक्त माझं आहे. युनिक आहे ते युनिक आहे. आणि ह्याचा आपण उपयोग करू शकलो तर मग जिथे आपण जाऊ तिथे ते फैज अहमद फैजचा शेर आहे ना की फैज थी राह सर बसर मंजिल हम जहां पहुंचे कामयाब आहे. त्यामुळे तेव्हापासून मी असं ठरवलं की कुठल्याही गोष्टीमध्ये अशी हार मानायची नाही की ही हार आहे. ॲक्च्युली मला आज सुद्धा माझ्या त्या सरांचं ऋण वाटतं माझ्यावरचं. त्या खूप वर्षांनी जेव्हा मी संगीतकार झालो आणि कार्यक्रम करू लागलो तेव्हा माझ्या एका मित्राने त्यांना माझी एक चाल ऐकवली. बरं. आणि त्यांनी दाद दिली, खूप सुंदर चाल आहे, छान आहे. त्या म्हणले कोणाची चाल आहे? तो म्हणाला की आपल्या कौशलची चाल आहे. तर ते म्हणाले शक्यच नाही. तर ते आईन्स्टाईन म्हणालाय की एक वेळ अणूचं विभाजन करता येईल पण तुम्हाला पूर्वग्रहाचं काही करता येत नाही. तो तसाच राहतो. तर त्यामुळे मला त्यांचे खूप उपकार वाटतात कारण त्यांनी तो मार्ग बंद केला नसता किंवा त्यांच्याकडनं तो झाला नसता बंद तर मी कदाचित दुसऱ्यांची गाणी गात असतो आणि त्याच्यात धन्यता मानली असते. आपलं काहीतरी करावं, जे काही छोटं मोठं बरं वाईट आहे पण ते आपलं आहे. कौशल इनामदार सापडला. व्हेरी गुड, खूप छान. मला खूप म्हणजे स्फूर्तिदायक वाटते आणि लिव्ड एक्सपिरियन्स आहेत ना, की असं काही नाही की हे काहीतरी सांगतोय स्टोरी अशी नाही, लिव्ड एक्सपिरियन्सेस आहेत. तर मग यातून सुरुवात करून पुढे पुढे कशी काय म्हणजे रंगमंचावरचा पण खूप आवड होती, नाटकं लिहिण्याची आवड होती. हो, ती सुद्धा हळूहळू मला अशी ती सापडत गेली. माझ्या फेसबुकच्या बायोग्राफीमध्ये आज सुद्धा असेल किंवा बरीच वर्ष होतं की आय एम अ स्टोरी टेलर इन अ गाईज ऑफ अ म्युझिशियन. मी संगीतकाराच्या वेशातला एक गोष्टाडे आहे. कारण मला गोष्ट सांगणं, गोष्ट ऐकणं हे खूप आवडतं. आणि मला असं वाटतं की तो एक म्हणजे भारतीय ट्रेट आहे तो. कोणी मला विचारलं की भारत हा कसा देश आहे तर विविधतेत एकता वगैरे असं मी सांगणार नाही. मी म्हणेन की हा गाण्यांचा आणि गोष्टींचा देश आहे. अगदी. आणि गाण्यातून गोष्ट सांगणं हा आपला राष्ट्रीय धर्म आहे. अगदी निश्चितच. कारण हा योगायोग नाही आहे की इथलं जे परमोच्च तत्वज्ञान आहे त्याला आपण भगवद्गीता म्हणतो. आणि गाण्याशी इतका आंतरिक संबंध आहे आपला सगळ्यांचा. तर त्यामुळे माझा गोष्ट सांगण्याचा माझा मार्ग हा गाणं होता. आणि सुरुवातीला सगळं करून बघितलेलं आहे. मी कॉलेजमध्ये असताना मग असाच जेव्हा मला हे मिळेना गाण्याचं तर मी म्हटलं नकला करून बघू. तर तिथेही त्याच सरांनी मला सांगितलं की इथे मोठे मोठे नकलाकार येतात, त्यांच्या नकलांना हसत नाहीत तर तुझ्या नकलांना कोण हसणार. अरे. तर माझ्या एका मित्राने सांगितलं की तू असं कर ना, तू स्टेजवर जा आणि तू परफॉर्म कर. स्टेजवर गेलेल्या माणसाला कोणी खाली खेचत नाही. खरं. तर पहिला माझा जो स्टेजवरचा ती एंट्री आहे ती खरं तर घुसखोरी आहे. म्हणजे
तर तसा मी घुसलो मधल्या वेळात, म्हणजे 2 इव्हेंट कॉलेज डेच्या ॲन्युअल डेला 2 इव्हेंट्सच्या मध्ये पडदा पडलेला असतो, थोडी हा, गॅप तिथे असते. गॅप असते. तर तिथे मी जाऊन एक कार्यक्रम केला बरं. नकलांचा, आणि तो माझ्या इंग्रजीच्या प्राध्यापकांनी बघितला. हम्म. आणि ते म्हणाले, आणि असंच काही गंमतच होती ती, काही प्राध्यापकांच्या नकला वगैरे अशा. तर ते म्हणाले, मी एक एकांकिका करतोय, तू काम करशील का त्याच्यात? बरं. हम्म. म्हटलं करतो. तर ते म्हणले, असे 6 कॅरिकेचर्स करायचे आणि तू अभिनय कर. आता Caricature म्हणजे 6 माणसं आहेत. 6 माणसांचं असे 6 रोल आहेत. बरं. हम्म. तर एका माणसाने ते करायचे होते, एकाच अभिनेत्याने. तर म्हणून मी म्हटलं करीन. आणि तर ती मी एकांकिका केली. बरं. मला आता आठवत नाही आहे ती कोणाची होती, बहुतेक जॉन ॲडम्स नावाचा लेखक होता त्याचा, पण इंग्रजी एकांकिका होती. आणि तेव्हा रुपारेल महाविद्यालयामध्ये इंग्रजी च्या विभागाला मला 1 वर्ष सिनियर उर्मिला मातोंडकर होती. ओहो. हां, तर ती एकांकिका बघायला आली होती. हम्म. आणि तेव्हा सुद्धा ती उर्मिला मातोंडकरच होती, कारण मासूम चित्रपट आपण बघितलेलाच होता. Yes, आणि yes. नरसिंह तिचा पहिला चित्रपट अगदी येऊ घातला होता. तर ती त्या एकांकिकेत आली आणि तिने नंतर येऊन सांगितलं, अरे छान केलंस तू काम. तर मी म्हटलं, आता उर्मिला मातोंडकर आपल्याला सांगते की काम चांगलं केलं म्हणजे आपण चांगलं करत असू सुद्धा, कोणाला माहिती. मग मी म्हटलं, मग इंग्लिशमध्ये कशाला मग आपण मराठीत पण प्रयत्न करून बघू. मग आमच्या तेव्हा मराठी नाटकाचं सर्किट आमचं फार जबरदस्त होतं रुपारेलचं. आणि तेव्हा यतीन कार्यकर, मला म्हणजे थोडे सिनियर, सुप्रिया पिळगावकर, अश्विनी भावे, अनेक, गौरी वेलणकर होती, प्राची साठे, त्याच्यानंतर सुचित्रा बांदेकर, शर्वरी पाटणकर, मिनोती पाटणकर, असे बरेच लोक रुपारेल म्हणजे ते पोळं होतं. हो. तर मी गेलो आणि या सगळ्या, सुमित राघवन, या सगळ्या लोकांना बघून मी घाबरलो. मी म्हटलं, यांच्यात काय आपली धडगत लागत नाही. म्हटलं जाऊ दे, ऑडिशन देऊ आणि आपण इकडनं कल्टी मारू. तर झालं असं की जो माणूस ऑडिशन घेत होता त्यांनी मला ऑडिशन नंतर सांगितलं, तू थांब इथे. तर मला वाटलं थांब म्हणजे काहीतरी रोल बिल मिळेल आपल्याला. आता इथे 6 रोल करून आलेलो आहे, उर्मिला मातोंडकरनी कौतुक केलं. पण त्यांनी बॅकस्टेजचं काम करायला सांगितलं. पण तो ज्या तऱ्हेने नाटकाबद्दल बोलत होता, ज्या तऱ्हेने त्यांनी ती, मला वाटतं क्रूरा सावंतांची एक एकांकिका होती, ती त्यांनी वाचली. आणि ज्या तऱ्हेने त्यांनी ते वाचन केलं आणि ज्या तऱ्हेने त्यांनी त्या संवादातल्या बारीक बारीक जागा काढल्या, तेव्हा मी असं ठरवलं की बॅकस्टेज करावं लागलं, मुख्य कलाकारांना चहा आणावा लागला तरी आपण थांबायचं, कारण हा माणूस सांगतोय ते महत्वाचं आहे. तो माणूस म्हणजे चेतन दातार. आणि तसंच झालं, मी बॅकस्टेज केलं. केदार पंडित आमच्या तेव्हा एकांकिकांचं संगीत करायचा, आणि केदार सुद्धा अतिशय हुशार, अतिशय टॅलेंटेड असा, म्हणजे तबलापटू तर होताच, पण संगीताचा पण इतका उत्तम सेन्स असलेला त्यांनी संगीत केलं होतं. आणि या लोकांकडनं मला खूप शिकायला मिळालं. म्हणजे तर त्यामुळे मी ते बॅकस्टेज आणि कोरसच्या गाण्यांमध्ये वगैरे असा थांबलो नाही. पुढच्या वर्षी मात्र चेतन तेंडुलकर महोत्सवात तेंडुलकरांची बेबी नावाचं एक नाटक आहे, ते बसवत होता. आणि तो करणार नाही आता यंदा नाटक, हे लक्षात आलं. INTचे दिवस जवळ येत होते आणि ते जवळ येऊन असेच गेले. आणि INTला खरं तर नवीन संहिता लागते आणि ती तारीख जवळ येत होती. तर सचित पाटील आपला अभिनेता, तर तो आणि मी एकत्र, आम्ही नवीन होतो तेव्हा त्या कॉलेजच्या ग्रुपमध्ये. जरी मी अगदी कॉलेज संपत आलं होतं, माझं TYला होतो, तर तो म्हणला की तू काहीतरी लिहित का नाहीस, तुला असं काहीतरी गोष्टी वगैरे सुचतात तर तू लिही काहीतरी. तर मी घरी जाऊन एक एकांकिका लिहून काढली, एका रात्रीतच लिहून काढली ती.
दुसऱ्या दिवशी मी ती यतीन कार्यकर आणि सचित यांना सगळे ऐकवली तर त्यांना आवडली. तर म्हणजे चांगलं लिहिलंस तू, तर ही करायला हरकत नाही, तर तू जाऊन प्रिन्सिपलना विचार. प्रधान सर आमचे प्रिन्सिपल होते आणि त्यांचं प्रेम होतं माझ्यावर, पण ते म्हणाले नाही, विद्यार्थ्यांच्या एकांकिका वगैरे आम्ही करत नाही. आणि त्यामुळे त्यांनी लगेच त्याला एक नकार दिला त्याला. मग आम्ही आमच्या मराठीच्या ज्या प्राध्यापिका होत्या पणशीकरबाई त्यांच्याकडे गेलो. मग त्या म्हणाल्या चांगलं आहे तुझी कथा वगैरे, पण चेतन करणार असेल तरच आम्ही करू. चेतननी तर नकार दिला होता, चेतन करणार नव्हता, त्याला वेळ नव्हता. मग काय करायचं, मग चेतनला हातापाया पडू आणि सांगू की ये बाबा तू करायला. आणि आविष्कारचे म्हणजे त्या माहीमच्या शाळेत तेव्हा आविष्कार संस्था होती. छबिलदासची मुवमेंट जवळपास संपली होती आणि ते आविष्कार माहीमच्या शाळेत गेली होती. आणि तिथे तो हे घेत होता तालीम. आणि त्या तालमीत मला आठवतंय की मी पूर्ण हरवून गेलो होतो. कारण असं वाटत होतं की तो जो सीन बसवतोय तो इथे आत्ता चाललेला आहे आणि हे लोक तीच पात्र आहेत आणि ते खरं आहे. क्षणभर मी विसरलो मी का आलो होतो. पण मग तो संपला सीन आणि चेतन म्हणला काय झालं, का आलात तुम्ही. म्हटलं असं असं आहे, आमच्या कॉलेजमधले लोक म्हणतात की तू कर, नाहीतर मग ही एकांकिका होणार नाही. तो शेजारच्या इराण्याकडे आम्हाला घेऊन गेला. मग तो म्हणला की सांग मला काय गोष्ट लिहिलीस तू, थोडक्यात सांग. मग थोडक्यात मी त्याला गोष्ट सांगितली. तो म्हणला ठीक आहे, गोष्ट चांगली आहे, तू असं कर, तू कॉलेजमध्ये सांग की चेतन बसवतोय पण तूच बसव, मग तुम्ही सगळे मिळून बसवा आणि मी शेवटी 2 दिवस येऊन पॉलिशिंग करून जाईन. बरं. मग दुसऱ्या दिवशी आम्ही सांगितलं. मग चेतन 1 दिवस येऊन त्यांनी ग्वाही दिली की नाही मी बसवतो वगैरे. बरं, मी अगदी नवखा असल्यामुळे माझं कोणी ऐकेना आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आत्मविश्वासाची प्रचंड कमतरता असल्यामुळे 2 दिवसातच प्रमुख नट सोडून गेला. तो म्हणला याचं काय मी ऐकणार नाही वगैरे. तर तो सोडून गेल्यावर परत आम्ही चेतनकडे धावलो. मग चेतन म्हणला सकाळी 6 वाजता यावं लागेल तालमीला. सगळे म्हणाले येऊ. मग आम्ही तालमी केल्या. गिल्टी ऑर नॉट गिल्टी नावाची एकांकिका होती ती. आणि तोपर्यंत INTचे दिवस गेले होते, पण उन्मेष नावाची दुसरी स्पर्धा भरायची. त्या स्पर्धेत मात्र फायनलला गेली एकांकिका. एकांकिकेला बक्षीस मिळालं, मला लेखनाचं बक्षीस मिळालं आणि सुचित्रा बांदेकरला 1 मिनिटाच्या एका सोलिलॉकीसाठी सर्वोत्कृष्ट अभिनयाचं दुसरं बक्षीस मिळालं. तिने अप्रतिमच काम केलं. आणि ते बघणं म्हणजे ॲक्च्युली एकांकिका लिहिण्यापेक्षा चेतनला ती बसवताना बघणं आणि आपल्या लेखनात आपल्यालाही न जाणवलेल्या गोष्टी त्याला कशा दिसतात ते बघणं फार कमालीचं होतं. आणि लेखनाचं बक्षीस मला मिळालं, पण त्याचं संपूर्ण श्रेय हे चेतनचंच होतं. दुसऱ्या दिवशी तेव्हा चेतन याला काम करायचं NCPA होता आणि NCPAला त्याने मला बोलवून घेतलं आणि तो लायब्ररीत तो बसायचा आणि तो म्हणला की काय मग लेखक झाला का आता. तर मला माहिती होतं की काही प्रश्नांची उत्तरं आपण द्यायची नसतात. तर मी म्हटलं की मी काही बोललो नाही. तर तो म्हणला बस खाली. तो म्हणला लेखन करायचं असेल तर परंपरा माहिती असली पाहिजे. आणि बसल्या जागी त्याने मला 100 नाटकांची यादी डिक्टेट केली. अगदी म्हणजे इब्सेनच्या डॉल्स हाऊसपासून अगदी तेंडुलकरांपर्यंत, म्हणजे कुठला 3 पेनी ऑपेरा बर्टोल्ट ब्रेक्टचा, जॉन ऑसबॉर्नच्या लुक बॅक इन अँगरपासून हॅरॉल्ड पेंटरच्या डम्बेटरपर्यंत, खाडिलकरांच्या कीचक वधापासून तेंडुलकरांच्या गिधाडेपर्यंत आणि बादल सरकारच्या पगला घोडापासून मोहन राकेशच्या आध्यात्रेपर्यंत अशी सगळी नाटकांची एक यादी डिक्टेट केली. आणि तो म्हणला हे पुढच्या 3 महिन्यात वाचून झाली पाहिजेत. आणि त्यांनी मला एकांकिकेला बक्षीस मिळाल्याबद्दल
त्यांनी मला NCPAच्या लायब्ररीची मेंबरशिप भेट दिली बरं. आणि तो म्हणला आत्ता बसायचं. आणि पुढचे 3 महिने माझे म्हणजे माझ्या आयुष्यातला सगळ्यात चांगला काळ असेल तो, की कॉलेज सुटलं की मी NCPAला जायचो. 3 ते 6 साधारण एखादं नाटक, 2 एकांकिका वाचून व्हायच्या आणि 6 वाजता चेतनचा जॉब सुटायचा आणि NCPA ते ठाकूरद्वार जिथे चेतन राहायचा आम्ही रोज चालत जायचो. आणि तो मला म्हणजे जे वाचलंय त्याच्याबद्दल आमची चर्चा व्हायची. चर्चा म्हणजे चर्चा, भांडणं, वादविवाद. पण चेतन म्हणजे माझा गुरु असून सुद्धा तो असा खुला होता त्या वादांना. म्हणजे त्याच्याशी वाद घालू शकायचो. त्याचंच बरोबर असायचं बहुतेक वेळा, पण वाद घालू शकायचो. तर तो मला असं वाटतं की तो माझा दुसरा टर्निंग पॉइंट, की कलेकडे एक बघण्याचा दृष्टिकोन त्याने मला वेगळा दिला. आणि खूप गोष्टी ज्या मला असं वाटतं की मी आज माझ्या संगीतात सुद्धा मला उपयोग होतो ज्याचा. बरं. मला असं वाटतं की एकूणच हे तू आता सांगतोय स्टोरी, तू संगीताकडे किंवा नाटकाकडे पण असं खूप त्याची विश्लेषण करून, हेअर स्प्लिट करून ते डिमिस्टिफाय करतोयस ते, की ते असं काहीतरी वगैरे असं नाही. ते थोडं ते माझ्या वडिलांकडनं येतं. बरं. माझे वडील हे वकील होते हां. आणि इन्कम टॅक्सची प्रॅक्टिस होती त्यांची. अच्छा. पण त्यांच्या विचार करण्याची जी पद्धत होती ती अतिशय एका अर्थाने क्लिनिकल, पण ते सगळं असं फार त्याच्यात कुठल्याही प्रश्नामध्ये अशी क्लॅरिटी आणायची की तुम्हाला नंतर कुठल्याही प्रकारची अशी संदिग्धता वाटायची नाही त्याच्यात की काय आपण केलं पाहिजे किंवा काय. तर त्यामुळे त्यांच्याकडनं ही एक मला आलेली देण आहे की गोष्ट. आणखीन मला असं वाटतं की इतक्या सुंदर ज्या गोष्टी आहेत, गाणं असेल, कला असेल, तर दरवेळी आमच्याकडे आता एक विचारलं तुम्हाला की तुम्हाला कसं सुचतं, तर लोक लगेच वरती बघतात आणि म्हणतात की त्याचा आशय. आणि मला ते याच्यातला काय म्हणतो त्याला विनम्रतेचा भाग कळू शकतो. मॉडेस्टी ती कळू शकते मला. पण तुम्ही चांगल्या चालीचं श्रेय विधात्याला द्याल. पण मी स्वानुभवावरनं सांगतो की प्रत्येक संगीतकार हा चांगल्या जितक्या चाली करतो तशा तो वाईट चाली करतो, बऱ्या चाली करतो, सुमार चाली करतो. काहीतरी आपल्या हात न होतं की आपण काही परफेक्ट नाही आहोत. तर ते केलं तर मग तुम्ही कोणाला सांगणार, कुठे वर दाखवणार बोट की नाही चाल जमली नाही, फारच बंडल आहे, तर नाही माझं काही नाही ते असं नाही सांगू शकत आपण. तर मी म्हटलं मग काय आहे, मग कुठून सुचतं आपल्याला, का सुचतं. आपल्याकडे म्हण आहे की नदीचं मूळ आणि ऋषीचं कोळ विचारायचं नसतं, शोधायचं नसतं. पण मला असं वाटतं की हे महाराष्ट्रात हे तयार झालं वाक्य, त्याचं कारणच मूळ महाराष्ट्रीय डोकं हे नदीचं मूळ शोधायला जातच आणि ऋषीचं मूळ शोधायला जातच. कारण इतकी जिज्ञासा किंवा कुतूहल नसतं तर आपल्याकडचे इतकं रिसर्चमध्ये डोकं आपलं नसा. तुम्ही बघा की गाणारे लोक सगळीकडे होते, पण महाराष्ट्रातच पलुसकर आणि भातखंडे असे झाले की ज्यांना असं वाटलं की याचं काहीतरी करावं आणि याचा प्रसार करावा, रोटेशन करावं. तर हे सगळं आपल्याकडे चिकित्सक वृत्ती आहे, चिकित्सक वृत्ती, आणि ही म्हणजे मराठी लोकांची बाण्याची आहे ती. तर त्यामुळे तो एक तो काय मूड असतो. कारण आपल्याकडे गाणं हे नॉस्टॅल्जियामध्ये फार अडकलेलं आहे असं वाटतं. म्हणजे जुन्या गाणे मला खूप आवडतात गाणी ऐकायला, पण मला असं वाटतं की आमची एक तक्रार अशी आहे की गाणी गुणगुणता येत नाहीत तुझी. म्हणजे त्याची चाल अशी आहे की ही चाल या माणसानं अशी केलेली आहे, संगीतकारानं अशी केलेली आहे की त्याच्यामधल्या शब्दांच्या सगळ्या खुबी त्याला कळलेल्या आहेत.
त्या शब्दामधनं न सांगितलेली जी गोष्ट आहे जर आता सांगितलं तशी की ती 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 सापडली या माणसाला आणि ती सुराच्या जोरावर तो घेऊन जातोय. तो गगन झुला मधलं ने जे आहे ते असं वाटतं की गेला गगनावरही तो. अरे ते कसं येणार, गुणगुणता नाही येणार ते गाणं मला. माझ्यासारख्या अजिबात सुराचा काही समज आपण आपण सुराचा वगैरे विचार करायचा नाही, गुणगुणा. पण मला काय असं वाटतं की बऱ्याचदा हे सोपं करण्याच्या नादात आपण त्याच्यातला जो बारकावा आहे किंवा न्यूअन्स आहे तो घालवून बसतो. आणि संगीतकार काय करत असतो याच्याबद्दल सुद्धा थोडासा आपल्या विद्वानांच्या मनात संभ्रम येतो. तर मला एक तुम्हाला एक मजेशीर किस्सा सांगतो की मी एका विद्यापीठात एका महाविद्यालयात गेलो होतो आणि तिथे ज्या मराठीच्या विदुषी होत्या, हेड ऑफ डिपार्टमेंट, त्या मला म्हणाल्या की तुम्ही गाणी बिणी करता ते ठीक आहे रे, पण तुम्ही ग्रेस नाच्या कवितेला चाल दिली आणि मर्ढेकरांच्या कवितेला, असं कवितेला कशाला वेठीला धरता तुम्ही? कारण, आणि त्यांचा पॉइंट ऑफ व्ह्यू इंटरेस्टिंग होता, त्या म्हणाल्या की तुम्ही ती चाल करून त्याला एक रंग देता विशिष्ट, आणि खरी कविता हे डोळ्या वाटे मनात उतरली पाहिजे. तर तुम्ही तुमचा रंग देता त्या कवितेला, तर त्यामुळे मग खरी कविता लांब राहते. सुरात शब्द हरवतात. हा, सुरात शब्द. तर मी त्यांना असं म्हटलं की तुम्ही शिकवता ते तरी काय करता मग तुम्ही? तुम्ही जे शिकवता त्याच्यात सुद्धा तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना तुमचा रंग मिसळून देता ना. आणि समजा तुम्ही म्हणालात की डोळ्या वाटे मनात उतरली पाहिजे कविता, इतकं सगळं प्युअर असतं, तर मग तुम्ही बहिणाबाईंचं वगैरे काय करणार? त्यांना तो वाचता येत होतं पण उत्तम कविता लिहिलेली. मग त्यांना कविता कळली नव्हती का? कारण फक्त एकच तो मार्ग असेल, डोळ्या वाटे, तर काना वाटे पण उतरली ना त्यांची. आणि आपल्याकडे ती म्हटलं मौखिक परंपरा. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला असं वाटतं की मी कवीचे शब्द पोचवतोय, तर संगीतकार हा काही कुरिअर सर्व्हिस नाहीये की तुमच्यापर्यंत शब्द जसेच्या तसे. म्हटलं माझा तुमच्यावर म्हणजे एक श्रोता म्हणून एक विश्वास आहे की तुम्हाला कळेल की ग्रेसचे याच्यात शब्द काय आहे. आणि म्हटलं मुळातच तुम्ही जे म्हणताय की या कलर करून तुमच्यापर्यंत कविता, म्हटलं हेतूच तो आहे की ही कविता तुम्ही माझ्या भिंगातनं बघा बरं, मला काय म्हणायचं या कवितेबद्दल हेच मी तुम्हाला सांगतोय. कविता पोचवण्याचा वगैरे असा उदात्त दावाच नाहीये माझा. आणि काय होतं की आपल्या शाळांमध्ये सुद्धा एक अतिशय युजलेस प्रश्न विचारला जातो आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये की इथे कवीला काय म्हणायचं. बरोबर, आता कवीला काय म्हणायचंय हे म्हणून गेला कवी, त्याला त्याच्यापेक्षा जास्त काहीतरी म्हणायचं असतं तर निबंध लिहिला असता. पण कविता हा फॉर्म सांगण्यासाठी कमी आणि सुचवण्यासाठी जास्त असतो. आणि त्यामुळे त्याच्या आजूबाजूला एक जमीन तयार होते आणि ती जमीन वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या तऱ्हेने दिसते. आणि तुम्ही समजा वाचलं तर तुम्हाला एक वेगळं काहीतरी दिसेल, मी वाचली तर मला काहीतरी वेगळं दिसेल. आणि कवी काय करत असतो असं मला वाटतं, तर तो संदिग्धतेमध्ये आपल्याला सामील करून घेत असतो. एक कविता म्हणजे एक कोड आहे आणि ते कोड प्रत्येक जण आपापल्या तऱ्हेने सोडवतो. आणि असं कोड आहे की ज्याला चुकीचं आणि बरोबर असं उत्तर नाही. खरंय. तर त्यामुळे मला असं वाटलं की मग समजा मी असं करत असेन की या कवितेतल्या मला सुचलेल्या जागा काय, आणि संगीत का, सॉरी म्हणजे तुमच्या जरा विषयात ढवळाढवळ करतो मी, जितकं आपल्याला कॉग्निशन होतं तितकं आपण आर्टिक्युलेशन नाही करू शकत. करेक्ट, अगदी करेक्ट, अगदी अचूक आहे.
म्हणजे तुम्ही एखादा सिनेमा बघितलात तर तुम्हाला जितक्या गोष्टी कळत भावत जाणवत असतात तितक्या तुम्हाला नंतर हे जाणवलं मला हे असं तंतोतंत तुम्हाला ते सांगता येणार नाही. मग तुम्ही ते एकत्र करून टॉकिंग पॉईंट्स बनवता त्याचे. मग म्हणता नसरुद्दीन शहाचं काम चांगलं झालं, AR रहमानचं संगीत चांगलं होतं, पण नेमकं काय आहे हे सांगता येत नाही. मला असं वाटतं की ती जी दरी आहे ती संगीत भरून काढतं. एक मला कबीराचा दोहा आहे, हा. अकथ कहानी प्रेम की कहीं न जाए, अकथ कहानी प्रेम की हा, कहीं न वा जाए, वा बघा. गुंगा केरी सरकरा खाए और मुस्काए. वा तर मुक्या माणसाला तुम्ही साखर खायला दिली आणि सांगितलं कशी आहे, हा. तर तो सांगूच शकत नाही ना. बरोबर. तो फक्त हसतो, तो हसण्यामधनं तो कम्युनिकेट करतोय ना, त्याचा आनंद, त्याला शब्द नाही आहेत, एक्सप्रेशन्स आहे, चेहरा बदलतो आणि त्याची बॉडी लँग्वेज बदलते, त्यातनंच तो सांगत असतो ना तो. परफेक्ट. सो ते अकथ कहाणी असं इतकं नीट, सिर्फ एहसास है, एहसास रहने दो असं गुलजार म्हणून जातात सहज. मला आणखीन एक याच्यावरनं मुद्दा सुचतो, तो म्हणजे माझ्या मनातली एक क्वेरी. म्हणजे बालगंधर्वाची गाणी हा एक अनुभव आहे ऐकणाऱ्या माणसाला, श्रोत्याला आणि संगीतकाराला. तर हे खूपच नवीन गोष्ट होती की अशा प्रकारचं एखाद्या इतक्या लेजंडरी फिगरवरती सिनेमा करणं आणि त्यातली गाणी, तिचं जुनी गाणी न वापरता नव्यानं ती करणं आणि ती त्या आधीच्या सगळ्या गाण्यांचा मान राखून करणं आणि तरी लोकांना इतकी ती पसंत पडणं आणि इतकी ती लोकांना आवडणं, हे काय कसं वाटलं? ते पहिला क्षण काय होता तो? पहिला क्षण भीतीचा होता. कारण मला जेव्हा नितीन देसाईंनी आणि रवी जाधवनी पहिल्यांदा नितीन देसाईंच्या ऑफिसमध्ये बोलवलं आणि तेव्हा सांगितलं की आधी म्हणाले बालगंधर्वांवर आपण एक बायोपिक करतोय आणि तुला संगीत करायचं आहे. तर पहिला आधी प्रश्न मला पडला की बालगंधर्वांच्या बायोपिकमध्ये मी काय करणार आहे? आहेच सगळं संगीत, आहे सगळं संगीत आणि उत्तम संगीत आहे त्याचं काही, म्हणजे मला फक्त एक एक्झिक्युटर एवढाच माझा कदाचित माझी भूमिका असेल. पण नंतर ते जे सांगत गेले त्याच्यानंतर मला भीती वाटायला लागली. कारण त्याचा जो त्यांची मागणी होती ती हिरण्यकश्यपूनी शंकराला वरदान मागावं अशी मागणी होती. की म्हणजे तो म्हणाला की मृत्यू येऊ दे पण दिवसा नको, रात्री नको, नराच्या हाती नको, पशुच्या हाती नको, आत नको, बाहेर नको, तसंच जमिनीवर नको, आकाशात नको. तसंच मला नितीन देसाईंनी सांगितलं की गाणी झाली पाहिजेत, ऑथेंटिक झाली पाहिजेत, पण नवीन पिढीला आवडली पाहिजेत. मग आपल्याला ते नव्यानेच करावे लागतील. त्यामुळे ते बालगंधर्वांसारखं वाटलं पाहिजे पण सुबोध भावेला आवाज गेला पाहिजे. असा तो सगळा म्हणजे तो मेळ घालणं जो होता याचा तो खूप कठीण होता. आणि मग मी तिकडनं जेव्हा बाहेर पडलो तेव्हा मी म्हटलं की आपल्यापेक्षा जास्त याच्यातलं ज्याला कळतं अशा माणसाला मदतीला घेतलं पाहिजे. आणि म्हणून मी आदित्य ओकला फोन केला. मी म्हटलं आदित्य याला तू मला असिस्ट कर आणि तू हवाच आहेस म्हणून. आदित्य सुद्धा माझा रुपारेलचा मित्र आहे. तर आदित्य म्हणला लगेच मी येतो. त्याच्यानंतरचे आमचे पहिले 3 महिने फक्त बालगंधर्वांचं संगीत ऐकण्यात गेले. आणि जेव्हा त्यांचं संगीत ऐकलं तेव्हा माझ्या असं लक्षात आणि एक मला असं थोडंसं हे वाटलं की आपण चुकीच्या काळात जन्माला आलो. बालगंधर्वांना बघायला पाहिजे होतं ह्या माणसाला. आणि हे गाणं प्रत्यक्ष अनुभवण्याचं आहे. आणखीन एक थोडीशी बोच अशी पण होती की आपल्यासाठी इतका थोर माणूस कधी गाऊ शकणार नाही. मास्टर कृष्णा होते त्यावेळेला. हो, तेव्हा गोविंदराव टेंबे होते. त्यांना बालगंधर्वांकडनं गाणी गाऊन घेता आली. सुधीर फडक्यांनी सुद्धा विठू रखमाई नावाचा चित्रपट केला. त्याच्यात त्यांनी बालगंधर्वांनी भूमिकाही केली आणि ते गायले सुद्धा त्यांच्यासाठी. तर तेव्हा माझ्या मनात एक खावरट असा विचार आला. तो असा की
एक तरी या चित्रपटात असं गाणं असलं पाहिजे की जे चाल आपण केली आहे आणि पडद्यावर तरी बालगंधर्व गातात. सापडलं गाणं ते. सापडलं गाणं. आणि ते चिन्मया सकल हृदया, कारण त्याची जुनी चाल होती ती चिन्मया सकल हृदया, चिन्मया सकल हृदया, सदया देया गोविंदा, वरवरदा कलिमल विलया, चिन्मया सकल हृदया, अशी चालू होती ती. खास अगदी कारण नाही, उलट खास गंधर्वांची नव्हती हा करता, कारण संशय कल्लोळ मुळात हे गद्य नाटक होतं. तसबिरीचा घोटाळा आणि नंतर मग फाल्गुनरावचा फार्स अशी ती आधीची नावं होती त्याची. आणि मूळ ती कथा मॉलियरची होती. त्याच्यानंतर त्याच्यात ऑल इन द रॉंग नावाचं एक नाटक, संशयाचं नाटक झालं इंग्लिश, आणि मग त्याच्यावरनं देवलांनी मराठी. पण त्या काळात गद्य नाटकं चालत नव्हती, त्यामुळे मग गाणी भरली आणि या तसबिरीच्या घोटाळ्याचं संशय कल्लोळ झालं, संगीत संशय कल्लोळ. तर त्यातली एकच जोडी गाणारी होती, अश्विन शेठ आणि रेवतीचे. पण कृत्तिका आणि फाल्गुनराव ही ऍक्टर जोडी होती. गणपतराव बोडस त्याचं ते काम करायचे फाल्गुनरावचं. तर शेवटी संशय कल्लोळ मधलं हे भरतवाक्य आहे आणि कुणालाही गाता यावं इतकी साधी चाल आहे. तर त्याच्यात गंधर्व कसे दिसतील, तर तेव्हा ऍक्च्युली मी जे त्यांच्याबद्दलचं वाचत होतो, ऐकत होतो, त्याच्यात कुमार गंधर्वांनी मला उमसलेले बालगंधर्व जे केलं होतं ना, त्याचं रेकॉर्डिंग सापडलं. ते रेकॉर्डिंग तर ऐकलं, पण त्यांनी त्या काळात दूरदर्शनला एक मुलाखत दिली होती आणि त्याच्यात त्यांनी फार एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली. बहुतेक ती अशी मिस झाली असावी लोकांची, किंवा माहिती नाही, फार लोकांनी मला ते आधी सांगितलं नव्हतं. ते म्हणाले की नारायणरावांचा आकार हा इतका शुद्ध आणि स्वाभाविक होता की ते इकार किंवा उकारावर ताण घ्यायचे नाहीत, ते आकार येईपर्यंत थांबायचे आणि आकारावर ताण घ्यायचे. ऐकलंय मी. हा, आणि चिन्मया सकल हृदयामध्ये मला सगळे आकार मिळत होते. चिन्मया सकल हृदया, सदया देया गोविंदा, वरवरदा कलिमल विलया. त्यामुळे मग आनंद भाटेला मी सांगितलं की तू कुठेही याच्यात ताण घेतलीस तरी आपल्याला ती बालगंधर्वांसारखीच वाटेल. आणि आनंद भाटे मिळणं ही आणखीन एक गोष्ट, सापडणं तो, आणि आम्हाला सुबुद्धी होणं की त्याला याचं थोडंसं, म्हणजे याचं बरंचसं श्रेय शैला दातारांना जातं, ज्यांनी मला आनंद भाटेचं तू ऐक परत. कारण आपल्याला या क्षेत्रात इतकी चुकीची माहिती मिळत असते. कोणीतरी आम्हाला सांगितलं की नाही, आता आनंद भाटे भीमसेनजींकडे शिकल्यापासून तसं बालगंधर्वांची गायकी ते काय गात नाहीत, भीमसेनजींसारखं गातात. पण आनंद भाटे सुद्धा प्रतिभा संपन्नच गायक असल्यामुळे मला शैलाताईंनी सांगितलं नाही, तू एकदा बघ, प्रयत्न कर. मग आम्ही आनंद भाटेंकडे गेलो, त्यांचं ऐकलं आणि त्या क्षणी आम्हाला कळलं की हाच तो आपल्याला गायक. त्यामुळे आनंद भाटे मिळणं हा एक मोठा टर्निंग पॉइंट या चित्रपटाचा होता. आणि मग चिन्मया सकल हृदय, आणि त्या चित्रपटात अजून 3 गाणी, परवरदिगार, आज म्हारेगर पावणा, आणि अगदी शेवटी एंड स्क्रोलला गदी माडगुळकरांनी लिहिलेलं असा बालगंधर्व, हे नव्याने करायची होती गाणी. त्यामुळे ते एक आव्हान होतं. कारण भास्करबुवा बखले, गोविंदराव टेंबे, मास्तर कृष्णराव, बाई सुंदराबाई यांच्या चालींमध्ये त्यांच्या ताजमहालाला आपली वीट नको लागायला, तर हा एक कुठेतरी मनात होता. पण दुसरं एक मला मला आठवतंय की म्हणजे नाही मी बोलत नाथा, हे अगदी पॉप्युलर गाणं आहे, ते खूपदा ऐकलंय. पण त्यातला तो लटकेपणा, त्यातला तो रुसवा, भामिनीचा असा तोरा, तो असा बाजूला पडून ती गोडव्यानी गातीये सगळं,
तर ते खूप मला वाटलं की हे गाणं म्हणजे आता कसं, आता मी वाट बघत होतो, तर ते गाणं अशा अचानक प्रसंगी हो, येतं हो. आणि की ते बालगंधर्वांची सुरेख दाखवलंय पण की त्यांची मुलगी गेली मुलगी गेलेली आहे, आहे हो. त्या कोल्हापूरचा तो मानापनचा पहिला हो, प्रयोग आहे हो, मला हो, वाटतं. हो, पहिला आणि प्रयोग. तिथे आरशात बघून ते हो, जे त्यांनी केलं हो. ते काय, हे इतक्या लटक्या रागाचं हो. रागाच्या गाण्याचं हो. इतकं वेगळं स्वरूप करून म्हणू काय म्हणू. एक म्हणजे त्याचं श्रेय हे रवी जाधव आणि अभिराम बडकमकर यांना दिलं पाहिजे. बरं. कारण रवी जाधवनी ज्या तऱ्हेने गाणी वापरली चित्रपटात, हम्म. फार हुशारीने त्यांनी ती गाणी वापरली की म्हणजे गाणी बालगंधर्वांची नुसती गाणी त्याच्यात येणं हे महत्वाचं नाही, तर त्या गाण्यांनी बालगंधर्वांच्या गोष्टीला पूरक असलं पाहिजे आणि त्यांनी ती गोष्ट पुढे नेली पाहिजे. नुसतं गाणं नाही, नुसतं गाणं नाही आहे. त्यामुळे तो म्हणला नाही मी बोलत नाथा हे आपण असं त्याचं वापरूया की ते गाणं तर आहेच, नाही मी बोलत नाथा त्या मानापमानमध्ये आहेच, तिथे येईलच, पण इतका भगवंताने मला इतक्या कठीण परिस्थितीचा सामना करायला लावला तर मी तक्रार करणार नाही. म्हणून बालगंधर्व स्वतः पण परमेश्वराला म्हणतायत की नाही मी बोलत. ज्या बालगंधर्वांच्या बायकोला असं वाटतं की आपला नवरानी या दुःखाच्या काळात त्या दुःखाच्या क्षणी आपल्या बरोबर असला पाहिजे, तो जाऊन नाटक करतोय, तर तिची तक्रार आहे बालगंधर्वांकडे, तर ती पण म्हणते की मी बोलणार नाही, नाही मी बोलत. आणि हे सगळ्यांना ते लागू होतं. फारच सुरेख. हा की प्रेक्षकांपुढे जातोय मी आणि माझ्या जीवनात आलेला जो दुःखद प्रसंग आहे त्याची छाया नाटकावर पडता कामा नये आणि ते प्रेक्षकांना कळणं गरजेचं नाहीये, त्यामुळे नाही मी बोलत. तर असं सगळ्यांकडनं तो नाही मी बोलत नाथा म्हणून ते तिकडे लेयर्स आहेत आणि ते तिथे वापरणं ही कल्पनाच मुळात जिनियस आहे. ते फार उत्तम होती आणि ती रवीची कल्पना होती. प्रेझेंटेशन सुंदर आहे त्याचं, अगदी आरशात दिसणार आहे. हो, आरशात दिसणार. त्यामुळे महेश लिमयेने त्याच्या पद्धतीने ती सांगितली, अभिरामने तो त्याच्या अलीकडचा प्रसंग फार आणि त्याचे डायलॉग्स फार सुंदर लिहिले होते की प्रयोग होणार. आणि तर माझ्या पुढे असा प्रश्न होता की चित्रपटाच्या प्रेक्षकांना माहिती आहे की बालगंधर्वांची मुलगी गेली आहे, हो, पण चित्रपटातल्या नाटकातल्या प्रेक्षकांना माहिती नाहीये. त्यांच्यासाठी सुबोध हसला पाहिजे, प्रयोग तसाच झाला पाहिजे, लटका राग जाणवला पाहिजे. मग आपण काय असं करता येईल आपल्याला की जे ते गाणं हे दुःखाचं सुद्धा आहे असं चाल न बदलता, मूड न बदलता, लटका राग न बदलता आपल्याला काय करता येईल. तर ते जे नाही मी बोलत नाथा नाही मी बोलत असं जे सुरू होतं गाणं, तर त्याच्याऐवजी मी नाथा अशी एक हाक सुरुवातीला टाकली, पुकार आहे, एक पुकार आहे. आणि ती मग ती भामिनी धैर्यधराला नाथा म्हणतेय का बालगंधर्व परमेश्वराला साथ घालतायत की त्यांची बायको म्हणतेय की त्यांची बायको म्हणते. यात हे तिन्हीला लागू पडेल आणि ते एका क्षणात बाकी काहीही न करता फक्त ती एक पुकार आहे. आणि मधलं जे संगीत आहे ते मात्र मी ह्या मूडला पूरक असं केलं. कारण आणि त्याच्यात जी प्रक्षिप्त वाद्य, जी मूळ वाद्य आहेत की पेटी आहे, सारंगी आहे, तबला आहे, ती आहेत तशी वाजतात. बरं. पण जी प्रक्षिप्त वाद्य जी त्या काळात नव्हती होती पण याच्यात वापरलेली असतील, ती मात्र म्हणजे ते सिम्फनिक म्युझिक मी वापरलं त्याच्यात. त्याचं कारण हे होतं की बाहेरचं म्युझिक म्हणून मी गिटार नाही वापरू शकत, बेस गिटार नाही वापरू शकत. आणि तो पण एक आव्हान होतं की बालगंधर्वांनी संगीत भव्य केलं कारण त्यांनी ऑर्गन आणला. पण आता तुम्ही बालगंधर्वांच्या काळातलंच संगीत
वाजवलं तर ते भव्य वाटत नाही. याचं कारण असं आहे की आता घराघरामध्ये सबवूफर्स आहेत. करेक्ट. त्या काळात ती फ्रिक्वेन्सी ऐकायची सवयच नव्हती. आता ती आहे. सो इट इज काय म्हणतो त्याला कॉन्स्पिक्युअस बाय ॲब्सेन्स. तर ती फ्रिक्वेन्सी कुठून आणणार. मग मी असं ठरवलं की समजा याचा क्लासिसिझम पण घालवायचा नसेल, याची अभिजातता तशीच ठेवायची, करेक्ट, पण वेगळी वाद्य वापरायची. तर त्या काळात असलेली पण जगातल्या वेगळ्या भागात असलेली अशी वाद्य वापरू आणि जे संगीत सुद्धा क्लासिकलच आहे. आणि म्हणून त्याला सिम्फनिक म्युझिक वापरलं आणि मग त्याच्यात ती फ्रिक्वेन्सी भरून काढण्यासाठी चेलो आणि डबल बेस असा वापरला. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल पण नाही मी बोलत नाथाचं मला ते अगदी इतकं ऑथेंटिक हवं होतं. त्यामुळे त्याचा स्ट्रिंग सेक्शन मी अमेरिकेतनं रेकॉर्ड करून घेतला होता तेव्हा. आणि ते 3 देशात रेकॉर्ड झालेलं गाणं आहे. त्याचा चेलोचा भाग सगळा स्पेनमध्ये झालेला आहे, त्याचं व्हायोलिन सेक्शन सगळं अमेरिकेत झालेलं आहे आणि गायला आहे भारतात. हे हा त्या गाण्याच्या आयुष्यातला आणि मला वाटतं कौशली नरमदार याच्या पण आयुष्यातला एक मोठा टर्निंग पॉईंट आहे की हे 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 मोठं वळण आहे गाण्याला दिलेलं. आणि आता हे सांगताय त्याचं जर ॲनालिसिस केल्यानंतर मला वाटतंय की हे काय आहे, हे हा माझ्या प्रेक्षकाच्या श्रोतेच्या आयुष्यातला तो टर्निंग पॉईंट आहे की मी गाणं ऐकतो त्याच्यामागे किती प्रचंड विचार आहे, किती सुरांचा इतका बारीक विचार केलेला आहे की जो मला कळतही नाही, परंतु त्यांनी मला जे जाणवतं ते मला सांगता येत नाही. ते गुंगाकिरीसारखं होतं, ते मला नाही सांगता येते ते. पण आता तुम्ही सांगितल्यानंतर कौशल मला कळतंय की हे गाणं हे म्हणजे गाणं हे फिजिक्स आहे, संगीत हे गणित आहे, संगीत हा एक स्टॅटिस्टिक्स आहे, मेकॅनिकल आहे, काय आहे म्हणजे ते आहे. आणि सगळं म्हणजे त्याच्यातलं आध्यात्मिक सत्य असं आहे की द होल इज मोर देन द सम ऑफ इट्स पार्ट्स. तुम्ही पान खाता त्याच्यात हिरवं पान असतं, पांढरा चुना असतो, कात लाल असतो, पण तुमची जीभ लाल होते त्या सगळ्या एकत्र सिंथेसिसने. तर ते रसायन जमलं पाहिजे. कारण तुम्ही एखादं फूल बघितलं तर तुम्ही वेगवेगळे भाग करू शकता की पाकळ्या एका, अँथर एका याच्यात, त्याचा देठ एका बॉटनी आणि तुम्ही त्याला लेबल लावू शकता. पण सौंदर्य नावाचं लेबल कशाला लावणार. ते त्या एकत्र फुलाच्या असण्यातच आहे आणि ते सौंदर्य ते सिंथेसिस झाल्यानंतर आहे. अँड इट्स मोर देन सम ऑफ इट्स पार्ट. मला असं वाटतंय की वैज्ञानिक दृष्टिकोन आणि भारतीय सो कॉल्ड आध्यात्मिक दृष्टिकोन याच्यामधला एक मूळ फरक कसा जे रिडक्शनिस्ट अप्रोच आहे की प्रत्येक गोष्टीचे बारीक बारीक तुकडे करा, आता सांगितलं त्याप्रमाणे, बरोबर, आणि ते एकत्र आणलं की त्याचं फुल नाही ना होत, ते एक ऑर्गॅनिक होल आहे. म्हणजे रिडक्शनिस्ट अप्रोचनी तुम्हाला बारीक सारी गोष्टी कळतात परंतु तो अनुभव नाही देता येत तुम्हाला. आणि हा अनुभव आपल्याला मला वाटतं हे अद्वैत आहे, हा आध्यात्मिक अनुभव आहे अशा अर्थाने की मला त्याचं पूर्णत्व कळतं. आणि त्या पूर्णातला थोडा भाग काढून घेतला तरी ते पूर्णत्व तसंच राहतं, पूर्णस्य पूर्णमिदम येते. आणि ते संगीतामधनं मला जाणवतं की तो अनुभव आणि ते संगीत हे पूर्णतेचा अनुभव देऊ शकणारी गोष्ट आहे. ती ज्ञान दिलं की वाढतं, पण हे काय अजबच आहे. आणि मला ते संगीतकाराची ही जादू आहे की तो सगळं करतोय, संगीताची जादू आहे. मी नेहमी म्हणतो, आणि मला माहिती नाही मी कधी फार मोठा माणूस झालो तर त्या कोटेशन्सच्या पुस्तकात हे येईल अशी मी आशा करतो. आत्ताच करतोय मी की मी म्हणतो की म्युझिक इज ट्रुथ इन हाय डेफिनेशन. हाय डेफिनेशन, हा आपला हाय डेफिनेशन टीव्ही असतात ना, हो 4K आणि 8K, येस, तसं म्युझिक इज ट्रुथ इन हाय डेफिनेशन. इतकं स्पष्ट तुम्हाला सत्य कळतं संगीतामध्ये आणि त्याची पूर्ण अनुभूती येते.
की तुम्हाला आता चंद्रशेखर सानेकरची एक गझल आहे. हां तुझ्या डोळ्यामध्ये गहिऱ्या, असं चंद्रशेखर सानेकर म्हणतो की तुझ्या डोळ्यामध्ये गहिऱ्या असा मी हिंडतो आहे, जणू त्या सागराचे मी किनारे शोधतो आहे. आता 100 लोकांना ते डोळे वेगवेगळ्या तऱ्हेने गहिरे दिसू शकतात की तुझ्या डोळ्यामध्ये गहिऱ्या असे गहिरे दिसू शकतात. तुझ्या डोळ्यामध्ये गहिऱ्या असे दिसू शकतात. तुझ्या डोळ्यामध्ये गहिऱ्या असे गहिरे दिसू शकतात. पण मग आपण गहिरेपण आलं असं कधी म्हणतो की एखाद्या माणसाने खूप काही बघितलं असेल तर त्याच्या डोळ्यातलं जे गहिरेपण येईल ते वेगळं असेल, हो ना. मग तुझ्या डोळ्यामध्ये गहिऱ्या सामी हिंडतो आहे, तुझ्या डोळ्यामध्ये गहिऱ्या सामी हिंडतो आहे, जणू त्या सागराचे मी किनारे शोधतो आहे, तुझ्या डोळ्यामध्ये गहिऱ्या तर गहिऱ्या तुझ्या डोळ्यामध्ये गहिऱ्या हा गहिरेपणा आणि तुझ्या डोळ्यामध्ये गहिऱ्या हा गहिरेपणा वेगळा आहे. त्याच्यात वयाचं अंतर असू शकतं. त्याला त्याच्यात त्या गहिरेपणात एक दुःखाची झालर आहे. आणि हे कधी तुम्हाला कदाचित तुमचं वय वाढल्यावर तुम्हाला ते कळायला लागतं. आता त्यामुळे एक कविता तुम्हाला नुसतीच वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळी कळते असं नाही, तर आपल्यालाच वेगवेगळ्याच्या वयाच्या टप्प्यांवरती वेगवेगळी कळायला लागते. तर म्हणून मला असं वाटतं की इट्स ट्रूथ इन हाय डेफिनेशन. कारण ते गहिरेपणाची काय क्वालिटी आहे हे तुम्हाला संगीतातनं पोचते, ती पोचते. बट हे पोचणं आणि हे पोचवणं आणि ते सुद्धा डिलिव्हरी बॉय म्हणून नाही तर पोचवणं, तर ते माझ्यातनं गेलेलं आहे. मी थ्रू मी यू आर द मीडियम. आय एम द मीडियम. आणि त्या मीडियमचं स्वतःची पॉवर आहे. करेक्ट. आणि त्यातनं ती पुढे जात असते. आणि त्यातनं श्रोता काय ऐकतो, त्याचं वय काय, त्याचा मूड काय, त्याच्या अवतीभोवती काय घडतंय, या सगळ्या पलीकडे जेव्हा ते पुन्हा पुन्हा मी संगीत ऐकतो, मला काहीतरी नवीन म्हणजे आता वाटतं की नवीन सातत्याने नवीन काहीतरी सापडत जातं. दरवेळेला आपण गाणं ऐकतो लता दीदींचं टेकर, हे नव्हतं लक्षात आलं माझ्या. म्हणजे सुरुवातीला मला वाटायचं की गाण्यामध्ये काही विचारच सांगत नाहीत. मला म्हणजे माझा मूर्खपणा होता तो. म्हणलं की अरे काय मला इतके विचार सुचतात, मला असे विचार भरवावे लागत नाहीत, मला इतकं सुचतं. हीच तिची प्रचंड शक्ती आहे त्या संगीतामध्ये की त्यांनी मग ते एक अंतर्मुखता येते. मला वाटतं की हे एकूणच म्हणजे तुझ्या गाण्यातले मला जास्त काय आत पोचलं त्या गाण्यातली अंतर्मुखता पोचते. मला असं वाटतं की हा गातोय, मी ऐकतोय, मी चोरून ऐकतोय. हा कौशल गातोय त्याच्यासाठी गातोय, मी ऐकतोय पण काय मला माहित नाही त्याला काय वाटेल. मला असं वाटतं की ही एक प्रचंड ही क्षमता आहे की ही. आणि मग कळायला लागतं की कौशल अंतर्मुख नाहीये, तो मला अंतर्मुख करतोय. तो मी त्या गाण्यात शोधतोय स्वतःला. आणि मग मला ते गाणं अधिक उमजतं, समजतं, त्या प्रश्नच नाही पण उमजतं. हे उमजणं मला वाटतं खूप आपल्याकडे आहे गाण्यात. छान तुम्ही म्हणालात. त्यामुळे
मला नेहमी असं वाटतं की तो जो प्रश्न तो रिप्लेस करायला पाहिजे की कवीला इथे काय म्हणायचं हो. आहे, याच्यापेक्षा तो प्रश्न असा असला पाहिजे की कवितेला काय म्हणायचं काय आहे. कवितेला काय म्हणायचं कवितेला काय म्हणायचंय, गाण्याला काय म्हणायचंय, सुरांना काय सुरांना काय म्हणायचंय, म्हणायचंय. ते कुठे स्पर्श करून जातात. हो. आणि इतका तो अलगद स्पर्श असतो की त्या श्वासाचा जसा हलका स्पर्श असतो तसा तो बरोबर. हलका स्पर्श असतो. आणि त्यांनी एकदम असे डोळे उघडल्यासारखं वाटतं हो. की काय हे संगीतकारांची जादू आहे आणि काय त्या नाथामध्ये हाक मारण्यामध्ये जे आहे ना हो, हो. ते असं एकदम हृदयाला स्पर्श करून जातं. आणि ते अजिंठ्यामधल्या गाण्या पण मध्ये असं खूपच असं वेगळेपण आहे, लोकगीताचा एक फील हो, आहे, आहेच. पण तो परिचिताच्या जवळ जाणार आहे. बरोबर. हे परिचित असून सुद्धा अपरिचित करणारी त्याच्यात क्वालिटी आणणं हे म्हणजे मला वाटते म्हणजे हिरण्यकशिपू वगैरे सोडून द्या, अगदी. शिवधनुष्य धरून त्याला बाण चांगला हृदयाला आमच्यात गेलेला आहे तो बाण. आता पुढे काय आता कौशल काय पुढे मला म्हणजे एक साधा विषय आहे. हा. त्याचा एक विस्तार काय आणि हॉरिझॉन्टल व्हर्टिकल काय आहे, काय काय वाटतं की आपण करावं. तर मला आता सध्या ज्या एका विचाराने पछाडलेला आहे तो असा आहे की आपण जे म्हणतो की भाषा ही फक्त एक संवादाचं साधन आहे. तर मला असं वाटतं की हा फार एक डेंजरस समज रूढ होत चाललेला आहे. आणि त्यामुळे तुम्ही एका अर्थाने तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे आणि तुम्हाला नेमकं काय वाटतंय हे तुम्ही सांगूच शकत नाही यात जगाला. आणि प्रत्येक जण एक जेनेरिक इमोजीवर आलेला आहे. प्रत्येकाचं हसणं सेम आहे, प्रत्येकाचे अश्रू सेम आहेत. आणि असं कसं असेल, सपाटीकरण झालेलं आहे आणि होतंय म्हणजे तर ते होऊ नये. आणि मी त्याच्यातनं वाचलो असं म्हणायला पाहिजे की मला वेळच्या वेळी असं वाटलं की मला माझी मातृभाषा शिकायला पाहिजे. किंवा आजही मला असं वाटतं की संस्कृत आपल्याला यावं किंवा बंगाली भाषा यावी किंवा फ्रेंच किंवा जर्मन यावं. कारण तुम्हाला भाषा जितक्या माहिती असतात तितक्या त्या समृद्ध करत असतात. पण या सगळ्याचा कॅव्हिएट असा आहे आणि मुख्य गोष्ट अशी आहे की तुम्हाला तुमची मातृभाषा नीट माहितीच असली पाहिजे. कारण तोच तुमचा अँकर आहे, ते तुम्हाला एक जमिनीशी जोड श्री गणेश आहे तुमचा, तो तिथून तुम्ही सुरुवात करता, आईला हाक मारतात तेव्हा. तर भाषेसाठी म्हणून आणि विशेषतः पुढच्या पिढीपर्यंत आपल्याकडचा जो कवितेचा जो अत्यंत समृद्ध असा खजिना आहे तो पोहोचवावा. आणि तो कधी पोहोचेल तर माध्यमांतर जेव्हा होईल त्याचं तेव्हा ते पोहोचेल. तर जगातल्या सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञानात मराठी अभिजात कविता अशी मांडता आली पाहिजे असा माझा एक सध्याचा ध्यास आहे. बघू तो, कारण कोट्यावधी रुपयाचं टॅलेंट आजूबाजूला आहे माझ्या, पण शेवटी पैशाचं सोंग नाही आणता येत. होईल. हा, तर शेवटचे काही लाख रुपये राहिलेले असं मी नेहमी म्हणतो. आणि मला वाटतं ते मराठी आम्ही बोलतो याच्यामध्ये मला वाटतं ते तू खूप सांगितलंयस की म्हणजे आम्ही काय म्हणणं आहे तुमचं, बोलतो आम्ही मराठी, काय याच्यात आम्ही डाऊन मार्केट काय मानता याला, काय अर्थ आहे. नाही, हा मला पॉलिटिक नाही आहे काही त्याच्यात. मी तो इतका एक समज रूढ झालेला आणि दुर्दैव असं की तो मराठी माणसांमध्ये रूढ झाला. धोक्याचा इशारा हा नाहीये की इतरांना वाटतं की तुमची भाषा डाऊन मार्केट. धोक्याचा इशारा हा आहे की आपल्याला ते वाटायला लागतं. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या भाषेत दुसरी भाषा शत्रू करून घेणं स्वतःचा, तर आपल्या भाषेचं स्वत्व टिकेल असं वाटणं, हा एक फार एक खोल रुजलेल्या न्यूनगंडाची खूण आहे. त्यामुळे सतत म्हणजे ते दोन प्रकारचे हे असतात ना ॲक्टिव्हिस्ट,
तर त्याच्यात मी एक स्टार्ट ॲक्टिव्हिस्ट आणि स्टॉप ॲक्टिव्हिस्ट असा एक माझ्यापुरता मी एक हे केलेलं विभाजन केलंय आहे. त्यांचं. हां, स्टॉप ॲक्टिव्हिस्ट फार डेंजरस असतात. हो, हे हो. थांबवा, हे नका करू, ते नका करू, असं हे नको, बंद करा, ते नका बंद करू, करा. बंद करा. हे मी करतोय हा आणि मला जमेल तसं, मला भावेल तसं, पण हे मी पूर्ण प्रामाणिकपणे आणि कमिटमेंटनी हे करतोय. तर असे लोक आजूबाजूला असावे आणि त्यांना हेरून त्यांना आपण म्हणजे उत्तेजन दिलं पाहिजे असं मला नेहमी आता वाटायला लागतं, विशेषतः अलीकडे. कारण वेळ खूप आहे. ज्या काळात तुम्ही नायक निर्माण करायला पाहिजे त्या काळात आपण खलनायक निर्माण कोण करतो, हो. याची चर्चा करत बसलेलो आहे. तर हे मला फार वेदनाकारक आहे. वेदनादायक आहे, कारण वेळ कमी असतो आपल्याकडे. म्हणजे जसजसं आपण पुढे आपल्या कारकिर्दीत वगैरे जात राहतो तसतसं वाटतं की तो पल्ला आणखीन दिसायला लागतो ना लांब लांबचा. छान कौशल, खूप मनापासनं बोलणं झालं, हो, आतून आलं असं मला आनंद वाटतं. वाटला मला हे तुमच्याशी बोलताना. एकदम दिल से दिल की बात होती असं वाटलं. तर ते खूप मस्त आहे आणि त्या नादातच ते आपण आता संपवतोय, निरोप घेतोय. पण परत भेटू आणि परत संगीताची सुंदर मैफिल समजू. आणि मला असं वाटतं की एक विचारवंत, सांगीतिक विचारवंत असं कौशल्य इनामदार आहेत असं. आणि तुमच्या पॉडकास्टचं नावच आम्ही कुशल कौशल्य देणार आहोत. अरे वा, क्या बात आहे. धन्यवाद. तर आल्याबद्दल खूप थँक्यू आभारी आहे. आणि एक विनंती अशी आहे की आम्ही गेली कोविड पासून आम्ही जवळजवळ गेली 5 वर्ष, मी आणि आमचे संयोजक दे ना, आम्ही हा एक उपक्रम चालू केला आहे, सायकॉलॉजी लोकांच्यापर्यंत न्यावी म्हणून. सर्व आत्ता म्हणालं त्याप्रमाणे की लोकांच्यापर्यंत न्यावी, प्रत्येकाला कळलं पाहिजे की माझी मानसिकता काय आहे. त्यामुळे आम्ही स्त्रियांचं मानसशास्त्र, आरोग्याचे मानसशास्त्र, ॲडव्हान्स सायकॉलॉजी, बदलत्या काळातला सामोरं कसं जायचं, मॅनेजमेंट काय, आता आम्ही वर्क लाईफ बॅलन्सवरती बोलतो आहोत, व्यक्तिमत्व, म्हणजे जवळजवळ 50 विषयावरती मी बोललेलो आहे. 700-800 तासाचं ऑडिओ रेकॉर्डिंग केलेलं आहे. आता त्याचं आम्ही ऑडिओ व्हिज्युअल बुक तयार करतो आहोत. म्हणजे हे लिमिट वेबिनार तेवढ्या काळापुरता असतो, तो आम्ही त्याची ॲप तयार करून ते लोकांच्यापर्यंत पोहोचवतोय. तर त्याचं हे ॲडव्हान्स सायकॉलॉजी सेल्फ पेस कोर्सचं हे आमचं पहिलं पोस्टर आहे. अरे वा, ते आम्हाला द्यायचं आहे तुम्हाला. सुंदर. आणि एकूणच ह्या चाळा बघा वाघ तुम्ही. आणि एकूणच या सगळ्या कामातनं मला एक इच्छा अशी आहे की संगीताचे मानसशास्त्र, सांगीतिक मानसशास्त्र आणि संगीत कसं ट्रान्सफॉर्म करतं प्रत्येक व्यक्तीला आणि गाणाऱ्या माणसाला, प्रेझेंटरला पण करत असतं, परफॉर्मरला पण ते एक वेगळा अनुभव देऊ शकत असं. याच्यावरती जरा अभ्यास आता मी करायला सुरुवात केलेली आहे. भारतीय संगीतातल्याच माणसाने एकाने सुरुवात केली, अलेक कूपर म्हणून आहे, तो याच्यावरती खूप अभ्यास करतो, PhD केली आहे त्याने. तर मी पॉडकास्ट वाचतोय, पुस्तकं वाचतोय, आता पुढे पुढे त्याच्यात न्यायचं. अलेक कूपर म्हणून, अलेक्स कूपर, तो स्वतः भारतीय संगीत शिकलेला पण आहे, सितार वाजवतो आणि सायकॉलॉजी मधला PhD करतोय. सो एक खूप वेगळे अनुभव आपल्याला लोकांच्यापर्यंत पोहोचवायचे, डिमिस्टिफाय करायचं. अगदी केलंच पाहिजे. धन्यवाद.